कोण होता माणूस? मला बघून असा का लपला? एक मिनिट, याला ओळखतो मी. ये. काय झालं? काय झालं? काही नाही साहेब. काही नाही. घरात कसा आला होतास आमच्या आणि मला बघितल्यानंतर लपलास? अहो साहेब, मी इथं रस्त्यावर उभा होतो साहेब. मी कशाला तुमच्या घरात जाऊ? माझं तुमच्याशी काय संबंध? नाही संबंध. मारू नका साहेब. ए, शहाणपणा करू नको जास्त, कळलं काय? तुला काय वाटतं मला लक्षात नाहीये? मेमरी शार्प आहे माझी, कळलं काय? पार्टीसाठी काम करायचंस ना? पैसे खाल्ले होतेस म्हणून पप्पांनी हकलून दिला होता तुला. हिंमत कशी आली परत इकडे यायची? बऱ्या बोलाने सांग, नाही तर मारू नका साहेब. साहेब सांगतो साहेब, मला त्या मॅडमनी बोलवलं होतं साहेब. मॅडम? कोण मॅडम? साहेब त्या निलांबरी मॅडम. निलांबरी मॅडमशी काय काम होतं? साहेब असं कसं सांगू साहेब, त्यांनीच मला बोलवलं होतं. कसं सांगू म्हणजे? त्यांनी सांगितलं नाही काय काम आहे ते? म्हणजे ते एक मिनिट. काही दिवसांपूर्वी मी पप्पा आदिराजला सभेला जात होतो तेव्हा कोणीतरी आमचा पाठलाग करत होतो. खरं सांग मला, आमच्या गाडीचा पाठलाग तूच करत होतास ना? अहो साहेब, मी कशाला पाठलाग करू साहेब? तू असं नाही ऐकणार. तुझ्या तर साहेब मारू नका साहेब. साहेब सांगतो साहेब, सगळं सांगतो साहेब. मीच पाठलाग करत होतो साहेब. मला निलंबरी मॅडमने सांगितलं होतं साहेब. साहेब माफ करा साहेब, चुकी झाली साहेब. थोबाड बंद ठेवायचं. निलांबरी बहिणींनी नीचपणाची सकली हद्द ओलांडली आहेत. माझ्यावर नजर ठेवायला माणसं नेमली आणि त्याची ती भावनाला धमकी देत असणार. म्हणून भावनाला काही झालं तरी वटपौर्णिमाची पूजा करायची होती. आता सगळी गणितं सुटतायत. निलांबरी वहिनींची ही कारस्थानं काही करून थांबवायलाच पाहिजे. घरी आल्यावर इतकं छान वाटतंय ना. हो ना. आई चहा. अगं घे, गरम असेल का? हळू. पिंकी, काही होत नाही मला. ठीक आहे, थंडी नाही वाजत आहे. आणि हे बघा, आता बस झाला. पुढे झाली तुमची सेवा. आता तुम्ही पण श्वास घ्या आणि मला पण श्वास घेऊ द्या. तुमच्या या सेवेमुळे ना मला आपल्याच घरात पाहुणा असल्यासारखं वाटतंय. लक्ष्मी, याला सेवा नाही, काळजी म्हणतात, कळलं का? आणि आता आम्ही सगळे तुझी अशीच काळजी घेणार आहोत. बरोबर. आई, भावना तूने मेसेज बघितला आणि आजी हार्ट पण टाकलाय त्यावर. चला, म्हणजे लक्ष्मी घरी आली हे सगळ्यांना कळलं. जानू आत्याने बघितलंय का रे? नाही. आई अहो कामात असेल ती, बघेल नंतर. हा दिग्विजय पण तसलाच. मामा म्हणे ती आई तर चिवट आहेच, हा पण चिवट. भाऊ बहीण शोभतात एकमेकांचे. काय तर म्हणे तत्व. अरे तत्व 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 काय तत्व? जेवायला देणार आहेत का इलेक्ट्रिसिटी बिल भरणार आहेत? अरे या म्हाताऱ्यांना कोण समजावणार की या जगात जगायला पैसा लागतो, पैसा. आणि तो सरळ मार्गाने कधीच मिळत नाही. अरे खरा श्रीमंत माणूस असा नाकासमोर सरळ कधीच चालत नाही. गरीब कुठचे कोण सांगणार आहे ना? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. या मामाला माझ्या प्लॅन मध्ये सामील नाही ना व्हायचं. नको. तरीही माझा प्लॅन काही थांबणार नाही. आता काय वाटेल ते झालं तरी तीर्थरूपांना तोंडावर आपटल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी मला काय वाटेल ते करावं लागलं तरी चालेल. त्या फॅक्टरीच्या जोरावर आकाशात उडतायत ना, उडा म्हणावं, उडा. नाही, या फॅक्टरीमुळे
आकाशातून त्यांना दणकन तोंडावर आपटलं ना तर नावाचा संतोष श्रीनिवास दळवी नाही. पुढे मिस्टर जैन कानडकर त्यांना रूम मध्ये ठेवलंय का? नाही डॉक्टर, इथेच बसले. या या. ठीक आहे चल. विश्वा, कसं शक्य आहे? आता 5 मिनिटांपूर्वी जनावरांसारखा विश्वाच्या अंगावर धावून जाणारा जयंत इतका शांत कसा झाला? अरे डॉक्टर, तुमची आज विजिट होती हे माझ्या लक्षातच नव्हतं. आय एम सॉरी. जानू, यांच्यासाठी पण पाणी आणा प्लीज. मॅडम, हे सर्व काय? अहो, तुम्ही मला सांगितलं की जयंत सर पॅनिक झालेत म्हणून, आणि मी इथं घाईघाईने निघून आलोय. असं खोटं बोलून तुम्ही माझा आणि ॲम्ब्युलन्सचा वेळ वाया घालवता मॅडम. आणि तुम्हाला माहिती आहे ही मेडिकल सिस्टीमची अब्यूज आहे. परत असं झालं ना तर तुमच्या आगेच तुम्हाला कारवाई करावी लागेल. ॲक्च्युली आय मीन सॉरी डॉक्टर, पण मी तुमचं इथे सॉरी ऐकायला आलो नाही. माझा वेळ वाया जातोय, समजलं? आणि मिस्टर जयंत कानिटकर, येतो मी. काळजी घ्या. शो. चला रे. जानू, माझं डोकं दुखतंय, मी जरा आराम करतो. विश्वा, हे सगळं कसं घडलं? नाही म्हणजे कसं शक्य आहे? हा इतका नॉर्मल कसं काय वागू शकतो? मला काहीच कळत नाहीये याच्यात. ऐक ना, मी जरा फ्रेश होऊन येतो, तोंडावर पाणी मारतो. आलोच. दिग्विजय काकांचं कॉल. जयंत खरंच मला फसवत नसेल ना?